त्याच्या बाजूने डेस्कचा काम तयार आहे, ते झाला तर समोर तुम्हाला जिथे JCB तिथून आल्यावर ही उतरण नाशिकसाठीची. नमस्कार, मी योगेश आंबावले. आज पुन्हा एकदा सायदारा इंटरचेंज या ठिकाणी. सायदारा इंटरचेंज या ठिकाणी जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं जो रूट येतो नाशिकला जाण्याकरता कुक्षी इंटरचेंजनं वळण घेऊन, तो नाशिकच्या दिशेसाठी कसा उतरण आहे ते दाखवण्यासाठी मी आज सायदारा इंटरचेंज या ठिकाणी आलेलो आहे. सध्या तुम्ही माझ्या मागे पाहू शकता कामे सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्ग देखील पाहू शकता. मी तुम्हाला दाखवतो, जेव्हा आपण विराज NPT जो सेक्शन आहे तेव्हा अकलोली इंटरचेंजनं आल्यास किंवा विरारवरनं आल्यास तुम्हाला कुक्षी इंटरचेंज या ठिकाणी नाशिकसाठी वळण घ्यावे लागेल. म्हणजे नाशिकसाठी ज्यांना म्हणजे जुना जो रोड आहे कसा त्या मार्गाने जाण्याकरता, तर तो जो रूट आहे तो कुक्षी इंटरचेंजनं चढल्यावर पुढे सायदारा इंटरचेंज या ठिकाणी वळण आहे. ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही पाहू शकता, हे मुंबई नाशिक महामार्ग आणि तुमच्या नजरेत पडत असेल इथे मध्ये रस्त्याचे कामे सुरू आहेत. पुढे एक वळण आहे, त्या ठिकाणचा व्हिडिओ मी दाखवला होता. पूर्ण एक वळण आहे, त्याला पुढे दाखवतो मी. हे बघा, ही जी उतरण आहे ही मुंबईकडे जाणारी उतरण आहे. जेव्हा आपण कुक्षी इंटरचेंजच्या मागे तिथून हा सायदारा इंटरचेंजवरून येऊ, तुम्हाला रस्ता दिसेल. 2-3 रस्ते दुभागले गेलेले. मागचा तो पडगावून येणार जे नागपूरसाठी जातील त्यांच्याकरता मधला जो आहे तो आपण मुंबई ठाण्याहून आल्यावर समृद्धी महामार्ग म्हणजे नागपूरला जाण्याकरता. आणि हा जो आहे नागपूर म्हणजे मुंबईसाठी उतरण नागपूरवरून आल्यावर किंवा गुजरातहून आल्यावर. तर जेव्हा आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने येतो, कुक्षी इंटरचेंजला चढतो, त्यावेळेस पडग्याला किंवा नाशिकला उतरण्यासाठी जो रस्ता आहे तो असा. इथून आल्यास समोर तुम्ही डेस्क पाहू शकता, त्याच्या मागे गाड्या आहेत काही उभ्या, ते पाहू शकता. तिथनं फिरून JCB पण चालले. एक हा भुयारी मार्ग आहे आणि एक उतरण. ही जी उतरण आहे जी तुम्हाला झूम करून दाखवतो, ती उतरण म्हणजे नाशिककरता जाणारी उतरण राहणार आहे. तुम्ही पाहू शकता ते गाड्या, एक डंपर चालला आहे, JCB रोड व्यवस्थित करतोय. ही जी उतरण आहे ही नाशिककरता असणारी उतरण राहणार आहे. काच आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. अजून एक भुयारी मार्ग देखील आहे बाजूला. तो भुयारी मार्गसुद्धा ह्याला कनेक्ट होतो. तो मला वाटतं आजूबाजू जे वेअरहाऊस आहेत त्यांच्याकरता असेल, जे इथनं निघतील ते त्या बोगद्यातून येतील आणि मग या मार्गाने पुढे जातील. खूप मोठा इंटरचेंज आहे. जसं ते पूर्ण काम होईल तसे ते अजून एक नवीन माहिती भेटेल. तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. सध्या घडीला इतकाच. हा समोर आपला मुंबई नाशिक महामार्ग जुना आणि समोर जी टेकडी येते ते आत्ताच्या घडी आपण समृद्धी महामार्गाची वळण घेतो. ती आहे बँक ऑफ इंडियाचा एक बोर्ड लागला आहे त्याच्या ठिकाणी. काच आपल्यासाठी मुंबई नागपूर, मुंबईसाठी वळण तसेच नागपूरसाठी वळणचा इथे बोर्ड आहे एक समृद्धी महामार्ग. आणि हा जो विभाग आहे सायदारा इंटरचेंज, तुम्ही पाहू शकता पुढे सायदारा इंटरचेंज, सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक. आणि त्याच्यासमोर सुरू असलेले सायदारा इंटरचेंजचे काम, ज्या ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे इनकमिंग आउटगोईंग राहील. त्यानंतर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरनं आल्यावर नाशिकला जाण्याकरता राहणार आहे, मुंबईला जाण्याकरता राहणार आहे, ते सर्व उतरण या ठिकाणी राहणार आहे. आणि मुंबई ठाण्याहून आल्यावर समृद्धी महामार्ग जाण्यासाठी नागपूरसाठी देखील इथनंच चढून राहणार आहे. अशा प्रकारचा हा सायदारा इंटरचेंज. कुक्षी इंटरचेंज इथून आलेला रस्ता, हे मुंबईसाठी उतरण. बाजूची डेस्कचे रस्ता चालू आहे, त्याच्या मागे एक JCB लागले, त्याच्या बाजूने डेस्कचा काम तयार आहे, ते झाला तर समोर तुम्हाला जिथे JCB तिथून आल्यावर ही उतरण नाशिकसाठीची. आणि मध्ये देखील रस्त्याचे काम सुरू आहे. काय आहे काय नाही काय समजण्याच्या पलीकडे सर्व. जसे पुढे तयार होत जाईल तसं अपडेट देत राहील. तोपर्यंत आजचा व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.